श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ते म्हणजे की उद्या अंगारिका संकट चतुर्थी आहे. तर उद्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, यासाठी हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या पहिलं काम करायचं आहे म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या ते मी तुम्हाला आधी सांगते. तर उद्या तुम्ही उपवास धरणार असाल किंवा नसाल तरी सुद्धा लक्षात ठेवा, तुम्हाला जवळपास तुमच्या गणपतीचं मंदिर असेल तर जवळच्या गणपतीच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे. मंदिरात जात असताना खोबरं, गूळ, खडीसाखर, दुर्वा, लाल कलरचं फूल, त्याचबरोबर आपल्याला माहिती असावं की तुपाचा दिवा, धूप, ह्या गोष्टी जात असताना घेऊन जायचं आहे. पाणी म्हणजे एका तांब्यामध्ये तुम्हाला पाणी सुद्धा घेऊन जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करायची आहे, दुर्वा अर्पण करायच्या आहेत, लाल कलरचं फूल अर्पण करायचं आहे. नंतर गणपती बाप्पाला ओम गणगणपते नमः असं तुम्हाला तिथं बसून 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. आमच्या घरामध्ये जे दुःख येणार आहे ह्या गोष्टी बाहेरच्या बाहेर जाऊ दे असं म्हणायचं आहे. म्हणजे आपल्या गणपती बाप्पाला आपल्याला पूजा करायची आहे. आज पहिलं काम म्हणजे संकट चतुर्थीचं उद्या तुम्हाला एक काम करायचं आहे. एक सेवा म्हणजे तुम्हाला उद्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे. तुम्ही उपवास करत असाल नसाल तरी सुद्धा खूप जण आपण पाहत असतो की मंदिराच्या बाहेर गुलाबाचं फूल आणि दुर्वा घेऊन बसलेले असतात. जर तुम्ही उपवास नसेल म्हणजे तुम्ही चतुर्थी धरत नसाल तरी सुद्धा तुम्हाला ते फूल आणि दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करायच्यात. म्हणजे उद्या तुम्हाला जमलं तर दिवसभरात कधीही गणपती बाप्पाच्या मंदिरात तुम्हाला जायचं. त्यानंतर तुम्हाला घरातल्या गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. तुम्हाला जमलं तर तुम्ही वेगळी पूजा मांडू शकता, नाही तर तुम्ही देवघरामध्ये सुद्धा पूजा केली तरी चालते. तर उद्या आपल्या गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू, प्रिय वस्तू अर्पण करायच्यात. त्याच्यामध्ये जास्वंदाचं फूल आलं, दुर्वा आल्या, मोदक आले, ह्या गोष्टी गणपती बाप्पाला खूप आवडणाऱ्या आहेत. तर ह्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत उद्या. मग तुम्ही बाहेर म्हणजे मंदिरात केलात तरी चालेल किंवा घरातल्या देवघरामध्ये केलात तरी चालेल. तर घरामध्ये सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. तुम्हाला चतुर्थी असेल तर तुम्ही शाबू असेल किंवा फळं असतील ह्या गोष्टी दिवसभरात खाऊ शकता. त्याचबरोबर चहा असेल, दूध असेल, ह्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. पण तुम्ही जर तुमच्या घरामध्ये सगळ्यांनाच चतुर्थी असेल तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही रात्री चंद्रोदय झाल्यानंतर ज्यावेळेस उपवास सोडणार आहेत त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण ह्याचा वापर करायचा नाही. खरंच तुम्ही चतुर्थी धरणार असाल तर एक लक्षात ठेवा, कांदा आणि लसणाचा वापर करायचा नाहीये. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. उद्या तुम्हाला गणपती बाप्पाची आरती करायची. खूप जणांचं असं असतं, सण असेल किंवा एखादा दिवस आपला गुरुवार असेल त्या दिवशीच आपण गणपती बाप्पाची आरती घेत असतो. नंतर स्वामींची आरती असेल किंवा कोणत्या तरी देवाची आपण आरती घेत असतो. पण संकट चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक महिन्यातल्या ज्यावेळेस 2 चतुर्थी येतात त्यावेळेस तुम्हाला आरती आपल्या घरामध्ये ही झाली पाहिजे. सकाळी पण करू शकतात, रात्री केलात तरी चालेल. म्हणजे दोन्ही वेळा घरामध्ये गणपतीची आरती झाली पाहिजे. रोजच्या रोज तर झालीच पाहिजे, पण उद्या तुम्हाला सकाळी गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर तुम्हाला आरतीमध्ये गणपती बाप्पाची आरती घ्यायची आहे. त्यानंतर जे मंत्र आहेत, स्तोत्र आहेत, त्याच्यामध्ये अथर्व शीर्षक जे आहे त्याचा एक पाठ का होईना तुम्हाला करायचा आहे. ज्यांनी चतुर्थी धरणार असेल त्यांना 11 वेळा म्हणायचं आहे. आणि तुम्हाला इच्छा आहे म्हणजे तुमची इच्छा असून सुद्धा तुम्हाला जर चतुर्थी धरता जर येत नसेल तर तुम्हाला 1 वेळा का होईना गणपती अथर्व शीर्षक 1 माळ ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि आपलं तर चलत फिरत आपल्याला एक पाठ झाला आहे ते म्हणजे की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणलात तरी चालेल. जसं जमेल तसं तुम्हाला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. ते झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत म्हणजे कोणत्या गोष्टी उद्या करायच्या नाही. चतुर्थीच्या दिवशी एक लक्षात ठेवा, तुळशीचं पान तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण करायचं नाही. आपण खूप जण पाहत असतो भगवान विष्णू असतील, त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराज असतील, यांना आपण तुळशीचे पानं अर्पण करतो. म्हणजे एकादशी आली त्या दिवशी आपण 108 असतील, 11 असतील, कितीही तुम्हाला जमेल तेवढे तुम्ही तुळशीचे पानं अर्पण करू शकता. त्याचबरोबर बाळकृष्णाला सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. पण गणपती बाप्पाला चुकून सुद्धा ही चूक करू नका की उद्या तुळशीचं पान अर्पण करू नका. प्रसादामध्ये तुम्ही ठेवत असाल, मोदकावर ठेवत असाल म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की गणपती बाप्पाला तुळशीचं पान अर्पण करायचं नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उद्या तुमच्या घरामध्ये मटण, चिकन अशा गोष्टी झाल्या नाहीत पाहिजे. मद्यपान तुम्हाला घरामध्ये करायचं नाहीये. तुम्हाला जी तुमचं व्यसन आहे ते सुद्धा तुम्हाला घरामध्ये करायचं नाहीये.
तुम्ही चतुर्थी करणार असाल तर वाईट साईट ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवस टाळायच्यात. म्हणजे शब्द जर तुम्हाला वाईट येत असेल तरी सुद्धा तुम्हाला बोलायचं नाहीये, घरामध्ये असेल किंवा बाहेर असेल. म्हणजे आपल्याला तर ती पाळायचंच आहे. पण एखाद्या वेळेस राग आल्यानंतर आपण बोलत असतो, पण उद्या तुम्ही चतुर्थीचा उपवास करत आहात, गणपती बाप्पाची सेवा तुमच्या घरामध्ये तुम्ही करत असाल तर तुम्हाला उद्या कोणालाही वाईट बोलायचं नाहीये. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं की तुळशीचं पान हात पण लावू नका, म्हणजे तुळशीचं पान तोडायचा पण विचार नका करू, तोडून तुम्ही गणपती बाप्पाला सुद्धा अर्पण करू नका. त्याचबरोबर तुम्हाला जमलं तर उद्या मंगळवार आहे तर तुम्हाला आपल्या श्रीयंत्र आहे, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन नक्की करायचं आहे. म्हणजे ह्या सेवा सुद्धा जे तुमच्या प्रत्येक मंगळवारी ज्या तुम्ही गोष्टी करता त्या गोष्टी तुम्हाला करायच्या, तर तुम्हाला आपल्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. त्याचबरोबर तुमचं जी उंबरा आहे, उंबरा स्वच्छ करून हळदीचं लेपन करायचं, दोन्ही साईडला स्वस्तिक काढायचे आणि फुल पिवळ्या रंगाचं अर्पण करायचं, लाल कलरचं अर्पण केलं तरी चालेल. गॅसची पूजा करायची आहे. अशा रीतीने गणपती बाप्पाची सेवा, त्याचबरोबर जेवढं जमेल तेवढं तुम्हाला घरामध्ये श्रीसूक्त जमलं तर श्रीसूक्त तुम्ही 16 वेळा पठण करून श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता. या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. जमलं तेवढी तुम्ही गणपती बाप्पाची सेवा दिवस रात्र कधीही करा. त्याचबरोबर ज्यांना सेवा सकाळी करणं होत नाही त्यांना संध्याकाळी करता येणार आहे. त्याच्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा की सेवा करणं महत्त्वाचं आहे. वेळेपेक्षा तुम्हाला ज्यावेळी जमेल त्यावेळी तुम्ही सेवा करू शकता. अशा रीतीने गणपती बाप्पाची सेवा करायची आहे. लक्षात ठेवा जी तुम्ही रात्री चंद्रोदय, आणि एक लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडता येणार नाही. तुम्ही चतुर्थीचा उपवास म्हणजे चतुर्थी तुम्ही धरणार असाल, दिवसभर उपवास पाळता आणि चंद्रोदय व्हायच्या आधी जर तुम्ही उपवास सोडत असाल तर तुम्हाला त्याचं फळ भेटणार नाही. ही चूक तुम्ही करूच नका. त्याचबरोबर गणपती बाप्पाला अक्षदा ज्यावेळेस तुम्ही अर्पण कराल त्या अक्षदा ह्या पूर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे जे तांदूळ असा तुटका तांदूळ असू नये, तांदूळ पूर्ण अख्खा असणं गरजेचं आहे. तो तुटलेला फुटलेला नसू नये. ही सुद्धा एक गोष्ट पाळायची आहे. गणपती बाप्पाला अख्खा तांदूळ म्हणजे अख्खा तांदूळ अर्पण करायचा आहे. त्याच्यामध्ये अक्षदा जी आहेत त्या पूर्ण असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये फुटलेला किंवा तुटलेला तांदूळ असू नये, ही एक सांगण्याची गोष्ट आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.